हॅलो, स्वागत आहे आपलं सर्वांचं स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लास म्हणजेच न्यू अप्सरा फॅशन डिझायनर या चॅनलवर। मी आज तुम्हाला काही सांगू इच्छिते, म्हणजेच भरपूर मैत्रिणींची कमेंट होती की मॅडम तुम्ही आम्हाला प्रत्येक साईजचे कटोरी ब्लाउजचे डायग्राम दाखवा। त्याच्यासाठी मी हा खास व्हिडिओ तयार केलेला आहे। डायग्राम दाखवा म्हणजेच तुम्ही व्यवस्थित समजून घ्या। मी तुम्हाला आधी थिअरी दिलेली आहे। एकाच थिअरीवरून आपण अनेक साईजचे ब्लाउज आपण शिवू शकतो, डायग्राम तयार करू शकतो। तरीसुद्धा मी तुम्हाला प्रत्येक साईजचा डायग्राम काढून दाखवणार आहे। प्रत्येक साईज म्हणजे आता तुम्हाला सांगते मी की वेगवेगळी साईज 28 पासून चालू होते। कटोरी ब्लाउज म्हणा किंवा साधा ब्लाउज म्हणा या प्रिन्सेस कट ब्लाउज म्हणा। साधा ब्लाउज साईज 28, 30, 32, 34, 36, 38, 40, 42, 44, 2-2 इंच आपण मध्ये गॅप ठेवू शकतो। म्हणजे किती साईज आहेत, कोण साईजपर्यंत आपण इथे कटोरीचे डायग्राम मी तुम्हाला काढून दाखवणार आहे आणि स्टेप बाय स्टेप एक झाल्यानंतर आणि मी तुम्हाला जेही तुम्हाला डायग्राम काढून दाखवणार आहे कटोरीचे, ते कटोरीचे डायग्राम जसे मी वाढवत जाणार तशाच पद्धतीने तुम्ही वाढवायचे आणि व्यवस्थित असं कार्डबोर्ड पेपर असतो ना, जाड पुठ्ठा असतो, त्याच्यावर तुम्ही आखून घ्यायचे। म्हणजे जसं मी दाखवेल त्याचप्रमाणे तुम्हाला करायचे। म्हणजे तुम्हाला रेडीमेड पॅटर्न घ्यायची गरज पडणार नाही। आणि रेडीमेड पॅटर्न घेतलं म्हणजे याचा अर्थ असा होतो, रेडीमेड पॅटर्न घेऊन जे शिवतात की ते म्हणजे पूर्ण त्यांना नॉलेज आलेलं नसतं, हे लक्षात घ्या। तुम्ही स्वतःहून डायग्राम काढले तर तुम्ही व्यवस्थित असं ब्लाउज शिवू शकणार। म्हणून मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे त्याच पद्धतीने तुम्ही हे पेपर पॅटर्न तयार करून ठेवून द्यायचे। म्हणजे व्यवस्थित असं मी तुम्हाला प्रत्येक साईजचं सांगणार आहे। 28 पासून तर 56 साईजपर्यंत मी तुम्हाला, लास्ट साईज आहे 56 साईज कटोरीची। मी तुम्हाला संपूर्ण साईजचे इथे डायग्राम दाखवणार आहे। डायग्राम म्हणजे तुम्हाला व्यवस्थित फार्म असं तयार करून दाखवणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायचं कारण नाही, कारण तुम्ही प्रत्येक ब्लाउज अगदी व्यवस्थित शिवू शकता आणि छानपैकी असं टेलर मास्टर होऊ शकता। पद्धतीने मी हा डायग्राम काढणार आहे, त्याच पद्धतीने तुम्ही डायग्राम काढायचे आणि छान असा डायग्राम तयार करून त्याच साईजचा, जर तुम्हाला त्या साईजचा ब्लाउज आला असेल, कोणी दिला असेल शिवायला, तर ते डायग्राम ठेवून तुम्ही कटिंग करून तो ब्लाउज शिवू शकता। म्हणजे प्रत्येक साईजचे मी तुम्हाला दाखवणार आहे। जे विद्यार्थी आता जॉईन झाले त्यांनी नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण ह्या चॅनलवर अगदी फ्री कोर्स आहे आणि फ्री कोर्स असून सुद्धा याच्यावर अगदी टोटल संपूर्ण माहिती तुम्हाला याच्यावर अगदी फ्री मिळणार आहे। आणि व्यवस्थित असं समजून घ्या आणि शिकून घ्या। आणि काही अडचण आली तर नक्की मला कमेंट करून सांगा।